रवींद्र चव्हाण लातूरमध्ये म्हणतात की विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील यात शंका नाही. कसं वाटतं? विलासराव हे आमचे मराठवाड्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. दिल्लीला आम्ही बरोबर असायचो, महाराष्ट्रात सुद्धा बरोबर असायचो. विलासरावांची आमची माझी तर खूप मैत्री होती. विलासरावांची, मुंडे साहेबांची, आम्ही तिघंजण एकत्र त्या ठिकाणी नेहमी बसायचो. आणि हे असताना आज त्यांनी किती मोठं काम केलं. मी लातूरला नेहमी जात असतो. लातूर जे काही एकदम चकाचक दिसतं ते फक्त विलासरावांच्यामुळे. याला काय माहिती आहे, त्या याला तो कोकणातून आला, झाला अध्यक्ष म्हणून काही बोलतात. पालकमंत्री शिरसाट म्हणतात की एमआयएमला पक्षाला जिल्ह्यात दंगली घडवायच्या, त्याचबरोबर एमआयएम व उद्धव सेनेविरुद्ध रान उठवा असं देखील त्यांनी पक्षांना आदेश दिले. पक्षाच्या लोकांना आदेश दिला असेल, परंतु तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या आणि कशा प्रकारे त्या आपल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करायला लागले आहे. कोणाशी तुम्ही हात मिळवणे करू लागले हे लोकांना दिसतंय ना. तुम्ही जास्त उगाच बोलू नका की एमआयएम आहे. तुम्ही सुद्धा शिवसेनेतच होते ना. शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं. तुम्ही रॉयल्टी दिली पाहिजे, रॉयल्टी. शिवसेना पक्षाला रॉयल्टी दिली पाहिजे की मी तुमच्यामुळे मोठं झालो आणि आज मी त्या ठिकाणी इकडे मंत्री झालो. कोणामुळे मंत्री झाले? नाही तर काय झालं, म्हणजे काय त्यांनी काय केलं असं? मग काहीच केलं नसतं.